मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। किल्ले शिवनेरीवर शिवजयंती निमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। यावेळी महिलांनी बाळ शिवाजीसाठी खास पाळणा गायला। यावेळी संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळालंय। जय जय जिजाऊ जय शिवराय 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी भूमीला पुत्र लाभला। अवघ्या मुलखाला आनंद झाला। राजे शिवाजी गजर झाला। जो जो शिवराया जो जो शिवराया जो बालपणीचा काळ सुखाचा लढावी वीरा त्यांनी स्वराज्याचा गुरु तुकोबा लाभले राजांना। जो जो शिवराया जो शिवराया जो जिजाऊ मातेने केले संस्कार। स्वातंत्र्य प्रेरणेने घेतला आकार। शहाजी राजांचे आज शिवजयंती निमित्त पुण्यात लाल महाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळ्याची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। सलग 12व्या वर्षी काढल्या जाणाऱ्या या मिरवणुकीत सरसेनापती सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल 95 स्वराज्य रथांचा सहभाग हे वैशिष्ट्य आहे। या रथयात्रेत जिजाऊ मासाहेब, शहाजी महाराज, शिवज्योत या मानाच्या मुख्य स्वराज्य रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेथे, कृष्णाजी नाईक बांदल यांच्यासह सुमारे 24 पेक्षा अधिक मानाची स्वराज्य घराणी सहभागी झाली। गडबड नाहीये काहीच। निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरवलं। त्या विरोधात पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज याबाबत सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय घेतंय याबाबतची उत्सुकता आता वाढली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केलंय। शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करताना महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही असे आठवले म्हणालेत। एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांना नम्र निवेदन आहे की आमच्या भावनांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। आम्हाला एक तरी जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे। रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही तर आम्हाला लोकांना तोंड दाखवणं अत्यंत अवघड होऊन जाईल। त्यामुळं दलित मतं जी आहेत ही मतं आपल्याला ट्रान्सफर करायची असतील तर आपल्याला रिपब्लिकन पक्षाला एक तरी जागा आपण द्यावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका केली आहे। वेगवेगळी वादग्रस्त विधाने करणाऱ्या नवनीत राणा यांचा जलील यांनी चांगलाच समाचार घेतलाय। काहीही मागण्या करायला तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून देश आला आहे का अशा तिखट शब्दात जलील यांनी टीका केली आहे। अकोल्यात एमआयएमची सभा पार पडली। या सभेत ते बोलत होते। राम का आदर करते हैं लेकिन हम नथु राम का आदर नहीं करते। और ये कहती है इस देश में रहना होगा। तेरे बाप के जहेज में आया है क्या ये मुल्क? अगर मुझसे कहती तो भी मैं बर्दाश्त कर लेता, लेकिन अगर मेरे खायत के बाद रविवारी मध्यरात्रीपर्यंत सरकारशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी 2 दिवस दिल्ली चलो आंदोलन थांबणार असल्याचे सांगितलंय। 2 दिवसात सरकारने सादर केलेले MSP म्हणजेच किमान आधारभूत किमतीचा नवीन प्रस्ताव शेतकरी समजून घेतील आणि त्यानंतर भविष्यासाठी नवीन धोरण ठरवतील। केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पीयूष गोयल आणि नित्यानंद राय या बैठकीला उपस्थित होते। राज्य सरकार के अधिकारियों ने संयुक्त किसान मोर्चा नॉन पॉलिटिकल और भारतीय
कुछ किसान संगठनों के प्रतिनिधियों के साथ बहुत ही अच्छे वातावरण में एक सकारात्मक चर्चा नए विचारों के साथ, नई सोच के साथ कैसे भारत के किसानों के हित में जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 10 वर्ष में अलग अलग काम किए उसको और आगे बढ़ाने के हिसाब से लंबी चर्चा हुई है। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी सदैव भारत के किसानों की चिंता। आज शिवजयंती निमित्त अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी त्यांच्या राजा शिवाजी या चित्रपटाची घोषणा करत या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय। राजा शिवाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशने केलंय, तर या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जेनेलिया यांनी केली आहे। चंदीगडचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वीच राजीनामा दिलाय। 30 जानेवारी रोजी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचे मनोज सोनकर विजयी झाले होते। त्यानंतर भाजप गटाची 8 मते अवैध घोषित करण्यात आली होती। काँग्रेस आप युतीने पीठासीन अधिकाऱ्याने मतपत्रिकेत छेडछाड केल्याचा आरोप करत ही निवडणूक पुन्हा घ्यावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। टीम इंडियाने राजकोट कसोटी विक्रमी 434 धावांनी जिंकलाय। 557 धावांच्या लक्ष्यासमोर इंग्लंडचा संघ चौथ्या डावात केवळ 122 धावाच करू शकला। रवींद्र जडेजाने 5 विकेट घेतल्या, त्याने पहिल्या डावात शतकही केले। धावांच्या फरकाने टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय ठरलाय। अनमोल खरबच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने रविवारी आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास घडवलाय। मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा अनमोलने चमकदार खेळ केल्यामुळे भारतीय संघाने अंतिम लढतीत थायलंडवर 3-2 अशी मात केली आणि भारताने ऐतिहासिक नोंद करत सुवर्ण पदकावर नाव कोरलंय। टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अँड कट। धन्यवाद।